राज्यभरातील अतिमुसळधार पावसानंतर आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरता दिसून येतोय। तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना मात्र येलो अलर्ट देण्यात आला। याचाच आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। मुंबईसह उपनगरात थोडा उकाडा वाढण्याची शक्यता आहे, तर ठाणे, पालघर, डोंबिवली या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी किंवा ऊन अशी स्थिती राहणार आहे। पुढील काही दिवस मुंबईत उकाडा जाणवण्याची शक्यता आहे। उद्या मुंबईमध्ये 32°C कमाल तर 25°C किमान तापमान असेल। पुणे आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। तसंच घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे तिथे येलो अलर्ट दिला गेला आहे। तर उद्या पुण्यामध्ये 29°C कमाल तर 20°C किमान तापमान असेल। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे या भागात पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे। उद्या नागपूरमध्ये 30°C कमाल तर 21°C किमान तापमान असेल। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही जिल्ह्यांमध्ये ऊन पावसाचा लपंडाव देखील पाहायला मिळतोय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 30°C कमाल तर 21°C किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, मात्र काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसतोय। दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे।